काय येऊ का? अरे हलका काकी या या. आजी आजोबा गावाला निघालेत ना म्हणून मुद्दाम भेटायला आले. अच्छा. खूप ऐन वेळेला कळलं ग, म्हणून जेवढं जमेल ना तेवढं करून घेऊन आली बघ. अरे बापरे काकी, तुम्ही एवढं सगळं का करत बसला? खरंच काही गरज नव्हती. अगं गरज नाही, पण आमची इच्छा होती ना. बसा बसा. कसे आहात तुम्ही? ठीक आहे. काय आता जायच्या तयारीत आहोत. हो. याच्यात काय काय दिलंय ना त्याची लिस्ट लावली आहे मी इथे. बर. बापरे किती सिस्टमॅटिक आहात तुम्ही काकी. मानसी, मी लग्न होऊन घरी आले ना त्याच्यानंतर आईंनी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मला शिकवल्या बरं का. आणि त्यांची शिस्त तुला माहिती आहे, त्यामुळे विसरते की काय. आता तर सवयच पडून गेली. ईशा कुठे आहे ग? तिचं बोबडं बोलणं ना मला अगदी ऐकत राहावंसं वाटतं. नेमकी झोपली आहे ती आता. आम्ही शॉपिंगला गेलो होतो ना मगाची मार्केटमध्ये, दमली आहे ती. हो का? म्हणजे मग आज नाही भेटता येणार तिला? थांबा ना ती उठेपर्यंत. नाही, लगेच निघते मी. तुमचा प्रवास छान होऊ दे. हो हो. आणि तुमची खुशाली मधून मधून फोन करून कळवत जा. हो नक्की करू. निघू? नाही नाही काकी, चहा घेतल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही इथून. बसा तुम्ही. अगं काकी, पण बसा ना. तोपर्यंत ईशाही उठेल कदाचित. बसा. हो का? मग थांबते. बरोबर. आता ईशाचंच कारण सांगितल्यावर हा झालं, सगळं सामान आलं. चला चलायचं. एक मिनिटा. सुखी राहा. सुखी राहा, सांभाळ स्वतःला. मी पण करते. अगं राहू दे. सुखी राहा. आम्हाला तुझी खूप आठवण येईल ग बाळा. हो ठेवलंय हा बाळा, ठेवलंय. हे बघ, तू मम्माला सांभाळशील ना? हा. आणि चॉकलेट साठी हट्ट करायचा नाही. मी नाही पडला. कसं ग माझे बाळ. मानसी, सई, आता आम्ही नसणार, त्यामुळे घराला कुलूप लागेल. नीट काळजी घ्या हा. घरात किल्ल्या विसरून ऑफिसला जाऊ नका. आणि दूध दही रोज फ्रीज मध्ये टाका. बाहेर ठेवलं तर खराब होईल ना. अगं एकट्या राहिलेल्या मुलीच्या किती सूचना करतेस त्यांना. होय हो, मला राहवत नाही म्हणून मी आपली सांगते. त्या सगळं नीटच करतील. आजी तू नको काळजी करूस. हो. तुम्ही तुमची प्रवासात काळजी घ्या. तू आवळा सुपारी ठेवली आहे ना पर्स मध्ये? हो ग, घेतली. येतो. आजी आजोबा हॅपी जर्नी. थँक्यू. टॅक्सी कशी आली नाही ग अजून? हे काय आलीच. हा चला येतो. हो ठीक आहे बाय. चला चला चला. थांबा, पेलू 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 हे ठेवून देऊ इथे. द्या आजोबा.
चल इशू चला बाय बाय करा. बाय आता पलाटे हा बाय आजोबा. बाय बाय बंजू आजोबा. बाय बाय. चला आला इंग्लिश खेळत होता. मानसी हो मला निघायला हवं. हो हो अगं तू निघ, तुला उशीर झालाय ना. हां पण तू राहशील ना एकटी? अगं हो ऑफकोर्स, म्हणजे काय. ठीक आहे बाय. बाय. इशू बेटा, आता फक्त आपण दोघी राहिलो ग, तू आणि मी आणि तू. अगदी दिल्ली सारखं. आता पुन्हा तसंच एकला चालो रे. ईशा, दूध संपलं का बेटा? नाही अजून व्हायचंय. अगं मग संपव ना पटापट. हॅलो, हा जी पोचलात का? अरे वा वा, कसा झाला प्रवास? बरं बरं, चांगलंय. आजोबा कसे आहेत? ओके. राधाबाईंनी आवरून ठेवलं होतं ना घर? चांगलंय. हो हो, ऐक ना आजी, मी नंतर निवांत फोन करते, आता जरा घाईचे. ओके बाय. मम्मा आजी कुठे आहे? पिल्लू, आजी आजोबा गावाला गेले. आपण कालच बाय केलं ना त्यांना. हो. मानसी, काल आपण जे बोललोय ना ते प्लीज कुणाला सांगू नकोस. हा, तू हे सांगायला फोन केला होतास? हो. आणि हा, तू मला जे सांगितलंयस ना त्यावर मी विचार करतो, आणि त्याबद्दल आणखी डिटेल्स सांगायचेत मला तुला, त्यावर बोलायचंय. विक्रांतला मला भेटायचं होतं. मी सांगितलेलं जर तो पॉझिटिव्हली घेणार असेल तर मला वेळ दिलाच पाहिजे. इशू बेटा, तुला डे केअर मध्ये जायचं का आर्यन अथर्व काकाकडे जायचं? आर्यन अथर्व काकाकडे. ओके, मग मी त्यांना फोन लावून देते. तू त्यांना विचार की मी आज खेळायला येऊ का. हो विचारला. लावलाय फोन. हॅलो, बोल मानसीताई. मी ईशा बोलते. ईशा, बोल बोल. अथर्व काका, मी तुमच्याकडे खेळायला येऊ का? ईशा येते. ईशा ये, आपण धम्माल करूया. धमाल म्हणजे? तू येत सही, मी तुला सगळं सांगतो. ओके, धमाल, नो प्रॉब्लेम. ओके बाय. ईशा येते, ईशा येते, ईशा येते. अरे
पुरे झालं. ए बच्चा लोक, आज आपण फिल्मला जायचं का? हा जाऊया का? चला चला. नको आज नको. का? आज ईशा येते. अरे चला, नुसता दंगा करत बसू नका. इशू यायच्या तयार व्हा. चला चला, जा लवकर. चल 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 लवकर, चल चल चल. तू चहा देणार होतीस ना मला? अरे हो हो, असा ओरडतोयस कशाला? काय झालं? काय केलं मी? उगाच चिडू नकोस रे, हस ना थोडासा. इथे काही जोक झाला का? हा? आणते चहा आणते. मम्मा मी बेल वाजवलं, मला उचल. तू बरं वाजवणार? ओके, वाजवा. परत एकदा वाजव. अरे या. हाय विक्रांत. हाय. हाय विक्रांत काका, हाय, गुड मॉर्निंग. तू माझ्याशी खेळला? हो. इशू बेटा, आतमध्ये आर्यन काका आणि अथर्व काका आहेत ना, त्यांना शोध आणि खेळ त्यांच्याशी. ओके ओके. चला चला, पळा. ये ना. मानसी, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. मी म्हणालो ना तुला. हो, चल आपण आतमध्ये बसून बोलू. आता नको विक्रांत, मी बोलणारच आहे तुझ्याशी, पण मी संध्याकाळी ईशाला पिकअप करायला येईन ना, तेव्हा आपण बोलू. चालेल? चहा. काकी आता नको. मला माहित होतं तुला उशीर होणार आहे म्हणून अर्धाच कप आणलाय. घे. मी रेडीच ठेवला. हो अगं, तू इतकी धावत पळत येते ना, म्हणून तयार ठेवला. बरं मला सांग, आजी आजोबा पोचले का? हो हो, आता मगाशीच झालं त्यांच्याशी बोलणं. आणि ईशा कुठे? ती आर्यन अथर्व सोबत खेळायला गेलीये. आज तिला पकडून तिच्याशी खूप गप्पा मारणार आहे मी. मारा मारा, छान गप्पा मारेल ती. मस्त चहा होता. मी आता निघते काकी, उशीर होता. बाय. हो. म्हणू काही दिसतेस का? थांबायलाही वेळ नाहीये. काय करू थांबून? बोल माझ्याशी. माझ्याच घरी आलीस ना तू? एवढे मॅनर्स तरी असलेच पाहिजेत नाही का? अगं, मी तुझी बहीण म्हणून ओळख करून द्यायला तुलाच लाज वाटते ना, म्हणून मला वाटलं लायकी नाहीये माझी तुझ्याशी बोलण्याची. मनू, तू खूप बोलतेस आणि तू जे काही बोलतेस ना ते अत्यंत नाटकी आणि खोटं आहे. तुला माझं बोलणं खोटं वाटतंय? आश्चर्य आहे, कारण मी एक एक शब्द खरा बोलतीये. कमाल आहे नाही? हल्ली मी तुला दिसले की तुला वादच घालावा असं वाटतं. दुर्दैव आहे हे माझं. मी तरी काय करू? म्हणून तू जरा जास्तच बोलायला लागलीस. मला उशीर होतोय. खूप उलट उत्तर द्यायला लागलीस तू मानसी. खूप बदललीस. खूप बदललीस तू मानसी. इशू, तुला लपाछुपी खेळायची की रॉक पेपर सीझर? मला मंजुबा बरोबर खेळायचंय. हे बघ, मंजुबा काम करतायत ना, एक काम कर, तू डोळे मीट, आम्ही लपतो, आम्हाला शोधून दाखव. ओके ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मंजुबा कुठे लपलेत? मला सांग ना. मंजुबा माझ्याशी खेळणार आहे. गीता, हिला जरा बघ जरा. हो आले. तू एक काम कर, तू आर्यन काका आणि अथर्व काका बरोबर खेळ. हा, मंजुबा काम करतायत की नाही? तुला सांगू ते कुठे लपले?
ए आई चीटिंग करू नकोस. अरे काय रे, केवढी लहान आहे ती. म्हणूनच तर आम्ही लपाछुपी खेळतोय. मंजू बा का नाही खेळत आहेत? मी जरा जाऊन आलो. मंजू बा कुठे गेला? अगं आम्ही आहोत ना सगळे तुझ्याबरोबर गप्पा मारायला खेळायला. मोंजोबांना काम होतं ना म्हणून ते गेले. त्यांना काम होतं का? हा म्हणून ते गेले. ए मला सांग, तुला खाऊ आवडतो ना? हो मी चावून खाते. खाते ना, त्यांना पण सांग. हो की नाही? बघा ही कशी चावून चावून खाते आणि सगळं खाते. हो की नाही? गीता आण ग. आले आले. मज्जा आहे बाबा एका मुलीची. ठीक आहे. मला सांग, तुला दिल्ली आवडतं का मुंबई? शिरा. आवडतो ना? खाऊन टाका पटापट. आणि इतके छान छान फ्रॉक कोण आणतं ग तुला? मम्मा. मम्मा आणते. आणि हे मॅचिंग मॅचिंग रबर बँड्स पण मम्मा आणते. हो मला छोटा घास नको देऊ, मी चावून खाते. मोठा घास दे. मोठा मोठा घास देऊ. बर मोठा घास देते. ओ हा बघ, मोठा घास देते मी आता. व्यवस्थित चावून चावून खायचं, हो ना? अगो बाई, अगो गीता, हिच्याशी गप्पा मारता मारता मी स्वयंपाकाचं अगदी विसरूनच गेले ग. आम्ही सगळेच येऊ तुमच्याकडे जेवायला. पण मग एवढ्या सगळ्यांना पोळ्या कोण करणार? तू करणार? गरम गरम पोळी वाढणार आम्हाला करून? अगो बाई, बापरे, तू कर हा पोळ्या आज इकडे कर. वहिनी तुम्ही बसा, मी बघते स्वयंपाकाचं. घे. भूक लागलीये ना? अरे हळू, जोरात धावते बाबा चुकचुक गाडी. आणि शिट्टी वाजली का इंजिनाची? कशी वाजली दाखवा. मी पण चुकचुक गाडी. चला 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 चला, अशी चुकचुक गाडी पुढे जाऊ द्या. अरे इंजिन इंजिन ये लवकर, इंजिन तिकडे गेलं. जा 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 लवकर लवकर, अशीच बाहेर खेळा. जा जा. या मुलींनी आपल्याला लहान करून टाकलं नाही? खरंच. आणि इतकी गोड बोलते ना की तिला नाही म्हणताच येत नाही. एकटा मोहन आहे ज्याला दुर्लक्ष करता येतं तिच्याकडे. आणि मोहनच्याच मागे लागलीये ना ती. ह्याच्याच बरोबर खेळायचं होतं तिला. नशीब इथे खेळत होती म्हणून विसरली तरी. मुलं बघतील ना ग, तिच्याकडे लक्ष ठेवतील ना. इथेच तर खेळतायत ना, आणि मी जाऊन बघेन ना मध्ये मध्ये. चल आपण स्वयंपाकाचं बघूया. चला. की तारांबळ उडाली माझी. नशीब सई होती मदतीला, आणि इशू पण. कधी येणार ताजी आजोबा? ते मी त्यांच्यावर सोडलंय. गावी रमतात ते जास्ती. पहिल्यांदाच गावाला जातात इतकं सामान घेऊन गेले. सगळ्यांनी काय काय दिलंय. अलका काकी तर मोठं पार्सल घेऊन आल्या होत्या. मानसी, तुला सांगते, सध्या माझ्याकडे पण माझे सासू सासरे आले, त्यामुळे इतकी धावपळ होते ना माझी. पण अजून आहेत 8 दिवस, तोपर्यंत करायची आपली कसरत. मानसी, काय झालं? काय आठवलं का अचानक? ही विसरलीस काय? नाही अगं, मी ईशाला दळवींकडे सोडून आले ना, तर बाहेर निघताना मला ताई भेटली. भांडायच्याच मूडमध्ये होती ती. तिला टाळून मी इथे आली. मग काही नाही, मला असं वाटतं की ती माझा राग ईशावर तर नाही काढणार ना. म्हणजे तिचं काही सांगता येत नाही. तिला लहान मुलं तशी फार आवडत नाही. सो मला कळत नव्हतं. नाही ग, तरी पण मला नाही वाटत ती असं काही करेल. यू डोंट वरी. तू ताईला ओळखत नाही, फक्त तिला पाहिलंय. काय सांगतेस? अगं लहानपणी सुद्धा तिच्यापेक्षा मी वयाने लहान असून सुद्धा कुठलंही नवं खेळणं आलं
तर आधी ताई खेळायला घेणार. मी लहान आहे म्हणून मला आधी खेळू द्यावं असं तिला कधीच वाटलं नाही, कधीच नाही. मी आपली वाट बघायचे ताईचं कधी खेळून होतंय आणि ते खेळणं मला कधी मिळेल. लहानपणीच्या काही मेमरीज इतक्या ठळकपणे डोक्यात राहतात ना, अशा बऱ्याच मेमरीज आहेत. ताईला लहान मुलांचं काहीच कौतुक नाहीये ग. तिचं काहीच सांगता येत नाही, म्हणून मला काळजी वाटते.